पावसा पाण्याच्या गारट्यात आपल्याला लय चटकमटक खावं वाटतं. घरात सगळं साहित्य होतं म्हणून म्हणलं कोल्हापूरचा असा चटपटीत भडंग करावा. चवीला खमंग लय लागतोय आणि पटशिरी होतोय. इथं अर्धा किलो भडंगचं मुरमुरं घेतलं आहे. भडंग करताना मुरमुरं असं कुरकुरीत पाहिजे म्हणजे आपला भडंग लय खाताना कुरुम कुरुम लागतोय. आता अर्धा किलो भडंगसाठी 1 वाटी शेंगदाणं, 1 वाटी डाळ, 1 वाटी कढीपत्ता, 1 वाटी तेल, 1 मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा पिठी साखर, कुटलेला लसूण, थोड्या लसणाच्या अख्ख्या पाकळ्या. आता कढई गॅसवर ठेवली. कढई गरम झाली की तेल घालून घेतलंय. तेल चांगलं तापलं की कढीपत्ता तळून घ्यायचा. कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. कढीपत्ता तळून झालाय. तळ्याला कढीपत्ता काढून घ्यायचा. लगेच शेंगदाणं घालायचं आणि शेंगदाणं पण तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं. सारखं असं हलवत राहायचं म्हणजे सगळं आपले शेंगदाणं सगळ्या बाजूने चांगलं तळलं जातात. शेंगदाणं खरपूस असं तळून झाल्यात. आता ही शेंगदाणं तळ्याला काढून घेऊ. लगेचच डाळ पण तळून घेऊ. डाळ पण सारखं असं हलवले की सगळ्या बाजूने चांगलं तळलं जातात. डाळ आपले बघा तळल्यात. आता डाळ पण काढून घेऊया. लगेचच लसूण पण तळून घ्यायचा. आधी अख्ख्या लसणाच्या पाकळ्या तळून घ्यायच्या, मग कुटलेलं लसूण तळून घ्यायचा. आता आपण गॅस बंद करूया. मिरची पावडर घातली, मीठ घातलं आणि तेलामध्ये मसाले थोडे भाजून घ्यायचे. आता हा तळलेला मसाला मुरमुऱ्यावर घालून घेऊया. आता तळलेले शेंगदाणं डाळ घालून घेतलं, कढीपत्ता घातला, 1 मोठा चमचा पिठी साखर, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातली तरी चालती. आता ही सगळं तळापासून आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघितलं तेवढ्या वाटीभर तेलात सगळं साहित्य तळून फक्त वाटीभर तेलातच आपला चटपटीत असा भडंग तयार झाला आहे. लय बी तेलाचा वापर न करता एकदम साधा सोपा भडंग आपला बघा तयार झाला आहे. बाहेर असा पाऊस पडत असला की गारगार वातावरणात आपल्याला चटकमटक खावं वाटतं. मग असा घरच्या साहित्यात केलेला भडंग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. माझी भडंग करण्याची पद्धत तुम्हाला आवडली तर माझ्या पद्धतीनं भडंग करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार.